नमस्कार मित्रांनो, मी विनोद डोंगरवार या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करतो. तर आज आपण क्विज किंवा फीडबॅक फॉर्म सबमिट केल्यानंतर ऑटोमॅटिक ऑनलाईन पद्धतीने सर्टिफिकेट कशी जनरेट होते हे बघणार आहोत. अनेकदा एखादी कॉन्फरन्स, सेमिनार किंवा वेबिनारचे फीडबॅक फॉर्म सबमिट केल्यानंतर किंवा एखादी क्विज सबमिट केल्यानंतर लगेचच आपल्या ईमेल आय डीवर सर्टिफिकेट येत असते. तर ही ऑटोमॅटिकली कशी जनरेट होते हे आज आपण शिकणार आहोत. यासाठी आपल्याला गुगल ड्राईव्हवर जाऊन एखादी तयार असलेली फीडबॅक फॉर्म किंवा एखादी तयार असलेली क्विज ओपन करावी लागेल. इथे मी गुगलचे विविध ॲप असणारे जे हे 9 डॉट्स आहेत त्यामध्ये गुगल ड्राईव्ह या गुगल ड्राईव्हवर क्लिक करून मी गुगल ड्राईव्हवर जातो. हे माझे गुगल ड्राईव्ह आहे. इथे माझे एक वेबिनार फीडबॅक फॉर्म आहे. तुम्ही एखादी क्विज घेऊ शकता. मी इथे मुद्दामच वेबिनार फीडबॅक फॉर्म घेतो. याचे कारण असे की अनेकांचे मला प्रश्न आले की क्विज न घेता सुद्धा फीडबॅक फॉर्म सबमिट केल्यावर सर्टिफिकेट ऑटोमॅटिकली जनरेट होतात का, म्हणून मी हे फीडबॅक फॉर्म घेतलेले आहे. आपण एखादी क्विज सुद्धा घेऊ शकता. हे फीडबॅक फॉर्म आहे, माझे ओपन केलेलं आहे मी याला. आता हे फीडबॅक फॉर्म भरल्यानंतर पार्टिसिपंटना ऑटोमॅटिक ऑनलाईन पद्धतीने त्याच्या ईमेल आय डीवर सर्टिफिकेट देण्यासाठी एक ॲड ऑन इन्स्टॉल करणे आपल्याला या ठिकाणी आवश्यक आहे. या फीडबॅक फॉर्मच्या या हेडर सेक्शनला बघा, हे गुगल फॉर्मचे वेगवेगळे जे फंक्शन्स आपल्याला दिसतात. या फंक्शनमध्ये कुठल्याही प्रकारचं ॲड ऑनचं फंक्शन आपल्याला दिसत नाही. तर आपल्याला ॲड ऑन इन्स्टॉल करण्यासाठी हे जे सेंड ऑप्शन आहे याच्या इन्स्टंट राईट साईडला हे 3 डॉट्स आहेत, यावर मी क्लिक करतो. आता हे गुगलचे वेगवेगळे फंक्शन आहेत. यामध्ये हे ॲड ऑनचे फंक्शन आपल्याला इथे दिसते. या ॲड ऑनच्या फंक्शनला क्लिक केल्यानंतर इथे हे वेगवेगळ्या प्रकारचे ॲड ऑन आहेत. त्यापैकी आपल्याला ऑटोमॅटिक सर्टिफिकेट जनरेट करण्यासाठी सर्टिफाई ईएम या ॲड ऑनला इन्स्टॉल करावे लागेल. भरपूर प्रकारचे ॲड ऑन आपल्याला या ठिकाणी दिसतात. तर मी या सर्च ॲपवर जाऊन आपल्याला आवश्यक असलेले सर्टिफाई ईएमचे ॲड ऑन मी इथे सर्च करू. हे सर्टिफाई ईएमचे ॲड ऑन आले आहे. याला क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला हे सर्टिफाई ईएम नावाचे ॲड ऑन इन्स्टॉल करावे लागेल. मी इथे इन्स्टॉलवर क्लिक करतो. इन्स्टॉलवर क्लिक केल्यानंतर कंटिन्यू. इथे ईमेल आय डी मागतो आहे. माझी ईमेल आय डीवर क्लिक करतो. ईमेल आय डीवर क्लिक केल्यानंतर या वेगवेगळ्या प्रकारच्या परमिशन्स आहेत. त्या परमिशनसाठी मी अलो करतोय. आता बघा, हे डन केल्यानंतर आपले हे ॲड ऑन या ठिकाणी इन्स्टॉल झालेले आहे. या ठिकाणी अनइन्स्टॉलचा ऑप्शन आलेला आहे. याचाच अर्थ हा की आपले जे ॲड ऑन आहे ते इन्स्टॉल झालेले आहे. याला मी क्लोज करतो. हे बघा, आपण सुरुवातीला जे फीडबॅक फॉर्म जेव्हा ओपन केलं तेव्हा या फंक्शन्समध्ये या ॲड ऑनचे ऑप्शन नव्हते. आता या ठिकाणी ॲड ऑनचे ऑप्शन या ठिकाणी आलेले आहे. याचाच अर्थ आपला ॲड ऑन या गुगल फॉर्मवर इन्स्टॉल झालेला आहे. या ॲड ऑनला मी नंतर ओपन करतो आणि त्याची सेटिंग ही आपण नंतर बघूया. आता ऑटोमॅटिक ऑनलाईन पद्धतीने सर्टिफिकेट जनरेट होण्यासाठी आपल्याला एखादी वेबिनारची सर्टिफिकेट तयार करावी लागेल. यासाठी मी परत माझ्या गुगल ड्राईव्हवर जातो. इथे या गुगल ड्राईव्हच्या
लेफ्ट हँड साईडला इथे हे न्यूचं ऑप्शन आहे. न्यूवर क्लिक केल्यानंतर इथे गुगल स्लाइड नावाचं फंक्शन आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर इथे दोन ऑप्शन आपल्याला मिळतात. एक ब्लँक प्रेझेंटेशन आणि दुसरा आहे फ्रॉम अ टेम्पलेट. इथे मी फ्रॉम अ टेम्पलेटवर क्लिक करतो. तुम्ही ब्लँक प्रेझेंटेशनमध्ये सुद्धा जाऊन एखादी सर्टिफिकेट तयार करू शकता. इथे बघा वेगवेगळ्या प्रकारचे टेम्पलेट्स आपल्याला दिसतात आहे. हे वेगवेगळ्या प्रकारचे टेम्पलेट घेऊन आपल्याला एखादी सर्टिफिकेट तयार करायची आहे. मी एखादा टेम्पलेट या ठिकाणी ओपन करून दाखवतो. बघा या ठिकाणी हे एक टेम्पलेट ओपन झालेले आहे. इथे या मेनू बार मध्ये वेगवेगळे फंक्शन्स आपल्याला दिसतात. या ठिकाणी एखादी इमेजेस तुम्ही या ठिकाणी इन्सर्ट करू शकता. या ठिकाणी वेगवेगळे शेप सुद्धा दिलेले आहेत. त्या शेपचा वापर करून सुद्धा तुम्ही सर्टिफाई तयार करू शकता. या ठिकाणी वेगवेगळ्या लाईन्स दिलेल्या आहेत. लँग्वेजेस सुद्धा दिलेल्या आहेत. हिंदी, मराठी, संस्कृत, बॅकग्राऊंड कलर, अशा प्रकारचे वेगवेगळे फंक्शनचा आधार घेऊन आपल्याला ही सर्टिफिकेट तयार करायची आहे. या टेम्पलेटच्या राईट हँड साईडला इथे वेगवेगळ्या थीम्स सुद्धा दिलेल्या आहेत. या थीमचा वापर सुद्धा आपण सर्टिफिकेट तयार करण्यासाठी करू शकतो. तुम्ही या ठिकाणी तुमच्या कल्पकतेने एखादी सुंदरशी सर्टिफिकेट तुम्ही तयार करू शकता. परंतु मी या ठिकाणी सर्टिफिकेट तयार करणार नाही, कारण माझ्याकडे ऑलरेडी एक सर्टिफिकेट तयार करून ठेवलेली आहे. माझ्या गुगल ड्राईव्हवर ही वेबिनार ई सर्टिफिकेट नावाने या ठिकाणी सेव्ह आहे. ही सर्टिफिकेट मी ब्लँक प्रेझेंटेशन सिलेक्ट करून तयार केलेली आहे व वेबिनार ई सर्टिफिकेट या नावाने माझ्या या गुगल ड्राईव्ह मध्ये सेव्ह आहे. तुम्ही जी सर्टिफिकेट तयार कराल आणि त्या सर्टिफिकेटला जे नाव द्याल ते त्या नावाने गुगल ड्राईव्ह मध्ये सेव्ह असेल. ही माझी सर्टिफिकेट आहे. हिला मी थोडं झूम करतो. अशा प्रकारची ही सर्टिफिकेट आपण पण तयार करू शकता. परंतु यात महत्वाचा मुद्दा हा आहे की हे सर्टिफिकेट तयार करताना आपल्याला पार्टिसिपंट नेम, कॉलेज नेम, त्याचप्रमाणे सर्टिफिकेट ID अशा 3 गोष्टी ऑटोमॅटिकली जनरेट होण्यासाठी या तिन्हींचे टॅग आपल्याला या सर्टिफिकेटमध्ये द्यावे लागतात. किंवा तुम्हाला दुसऱ्या गोष्टी या सर्टिफिकेटमध्ये टाकायच्या असतील त्याचे टॅग आपल्याला मग द्यावं लागतात. मग आपल्या समोर प्रश्न पडतो की हे टॅग म्हणजे नेमकं काय आहे आणि हे टॅग सर्टिफिकेटमध्ये कसे ऍड करायचे. तर मित्रांनो, टॅग म्हणजे आपल्याला सर्टिफिकेटवर जे मॅटर ऑटोमॅटिक जनरेट व्हावे असे वाटते ते मॅटर सर्टिफाई EMच्या स्टाईलमध्ये लिहिणे म्हणजे टॅग होय. टॅग हे सर्टिफाई EMने ठरवून दिलेले असतात. ज्या गोष्टी सर्टिफिकेटमध्ये ऑटोमॅटिक जनरेट व्हावे असे आपणास वाटते त्याचे टॅग आपल्याला इथे द्यायचे आहे. माझ्या या सर्टिफिकेट मध्ये मला पार्टिसिपंटचे नेम, कॉलेजचे नाव व सर्टिफिकेट ID हे ऑटोमॅटिक जनरेट व्हावे असे मला वाटले. त्यामुळे अशा तिन्ही प्रकारचे टॅग मी या ठिकाणी दिलेलं आहे. यात पार्टिसिपेट नेम ऍड व्हावे यासाठी मी इथे हे महिरूपी कंस, याला मराठीत आपण महिरूपी कंस म्हणतो, 2 महिरूपी कंस, त्या मधामध्ये फुल नेम आणि त्याच्यानंतर अगदी 2 महिरूपी कंस देऊन हे टॅग पूर्ण आपल्याला करायचे आहेत. हे फुल नेम आणि 2 महिरूपी कंस हे का दिलं तर हे टॅग सर्टिफाई EMने ठरवून दिलेले आहे. मी सर्टिफाई EMच्या वेबवर जाऊन या ठिकाणी एक मर्ज टॅग आपल्याला दाखवतो. हे बघा, फुल नेम देण्यासाठी आपल्याला अशा प्रकारचं टॅग द्यावं लागतील किंवा एखादा टायटल देण्यासाठी क्विजचं टायटल ऍड व्हावं असं वाटत असेल तर या अशा प्रकारचं टॅग आपल्याला द्यावं लागतं. आपल्याला कॉलेजचं नाव ऍड करायचं असेल तर इथे हे अशा प्रकारचं टॅग अदर आयडेंटिफायर नावाचं टॅग आपल्याला द्यावं लागेल. डेट द्यायची असेल तर अशा प्रकारचं टॅग द्यावं लागेल. किंवा सर्टिफिकेट ID ऍड व्हावं असं तुम्हाला वाटत असेल तर सर्टिफिकेट ID
हे टॅग आपल्याला द्यावं लागेल. तर अशा प्रकारचे आपल्याला टॅग देणे आवश्यक आहे. या ठिकाणी बघा, अदर आयडेंटिफायर, मला असं वाटलं की कॉलेज नेम, पार्टिसिपंटचे कॉलेज नेम ॲड व्हावे, ऑटोमॅटिकली जनरेट व्हावे असं मला वाटलं. त्यामुळे मी या ठिकाणी अदर आयडेंटिफायर नावाचं टॅग आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. 2 महिरूपी कंस, त्यानंतर अदर आयडेंटिफायर आणि परत 2 महिरूपी कंस, अशा प्रकारचं हे टॅग मी या ठिकाणी कॉलेज नेमसाठी वापरलेलं आहे. त्यानंतर सर्टिफिकेट आय डीसाठी 2 महिरूपी कंस, सर्टिफिकेट आय डी आणि त्यानंतर 2 महिरूपी कंस देऊन हे मी टॅग क्लोज केलेलं आहे. आपल्याला सुद्धा अशाच प्रकारचे टॅग द्यायचे आहे. जर तुम्हाला वाटत असेल की या अदर आयडेंटिफायरच्या ऐवजी कॉलेज नेम लिहावं, परंतु त्यामुळे सर्टिफिकेट जनरेट होणार नाही. अशा प्रकारचं टॅग देऊन आपल्याला एक सर्टिफिकेट तयार करायची आहे. ही सर्टिफिकेट ऑलरेडी मी तयार करून ठेवलेली आहे, त्यामुळे मला सर्टिफिकेट तयार करण्याची गरज नाही. आता आपण गुगल फॉर्मवर जाऊया. परत मी गुगल फॉर्मवर आलेलो आहे. फीडबॅक फॉर्म हे माझं आहे या ठिकाणी वेबिनारचं. इथे आता आपण या ॲड ऑनची सेटिंग करूया. त्यासाठी मी इथे या ॲड ऑनला क्लिक करतो. ॲड ऑनला क्लिक केल्यानंतर सर्टिफाय EM ओपन झालेला आहे. शो सर्टिफाय EM कंट्रोल्स यावर मी क्लिक करतो. यावर क्लिक केल्यानंतर राईट साईडला एक छोटीशी विंडो आपल्याला ओपन होताना दिसते. ही विंडो ओपन या ठिकाणी झालेली आहे. या ठिकाणी वेगवेगळे फंक्शन्स आपल्याला दिलेले आहेत. त्याची सेटिंग आपल्याला या ठिकाणी करायची आहे. इथे बघा, स्टेटसमध्ये सर्टिफिकेट इज ऑफ असं लिहिलेलं आहे. आपल्याला सर्टिफिकेट ऑन करायची आहे. आता सध्या ती ऑफ आहे. सर्टिफिकेट ऑन करण्यासाठी टर्न ऑन यावर मी क्लिक करतो. अशा प्रकारे आपली ही सर्टिफिकेट या ठिकाणी ऑन झालेली आहे. सर्टिफिकेट इज ऑन. त्यानंतर सर्टिफिकेट रेकॉर्डवर मी क्लिक करतोय. या सर्टिफिकेट रेकॉर्डवर क्लिक केल्यानंतर इथे एक शीट तयार होते व त्यात आपल्याला सर्टिफिकेटचे संपूर्ण रेकॉर्ड दिसते. किती पार्टिसिपेंटनी फीडबॅक फॉर्म दिलेला आहे, कितींना सर्टिफिकेट जनरेट झालेले आहे, या संपूर्ण गोष्टीचा रेकॉर्ड या ठिकाणी आपल्याला या शीटमध्ये दिसते. इथे मी या शीटला बंद करतोय. त्यानंतर पासिंग. आता सर्टिफाय EM हे ॲक्च्युली क्विजसाठी तयार करण्यात आलेली आहे, परंतु आपण त्याला फीडबॅक फॉर्म साठी सुद्धा वापरतो आहे. आता आपली क्विज नाही, त्यामुळे फीडबॅक फॉर्म, आपले हे फीडबॅक फॉर्म आहे, त्यामुळे इथे पासिंग पर्सेंटेज आपल्याला 0% असं सिलेक्ट करायचं आहे. जर तुमची क्विज असेल तर किती पर्सेंटेजवर आपल्याला पार्टिसिपंटना सर्टिफिकेट द्यायचे आहे हे आपल्याला या ठिकाणी सेट करावे लागेल. जर तुम्ही 40%वर जर सर्टिफिकेट द्यावी असे तुम्हाला वाटत असेल तर या ठिकाणी 40% सिलेक्ट करायचं आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना, ज्या पार्टिसिपंटना 40%च्या वरती मार्क्स मिळतील त्याच पार्टिसिपंटना सर्टिफिकेट जाईल, अन्यथा ही सर्टिफिकेट जाणार नाही. या ठिकाणी आपली फीडबॅक फॉर्म असल्यामुळे या ठिकाणी मी 0% इथे सिलेक्ट करतो आहे. त्यानंतर इथे टेम्पलेटचं ऑप्शन आहे. ही एक महत्वाची सेटिंग आहे या ठिकाणी. या ठिकाणी इथे गोल्डन टेम्पलेट आपल्याला दिसते आहे, परंतु आपलं गोल्डन टेम्पलेट नाही, म्हणून या ठिकाणी मी यूज अ कस्टम टेम्पलेट या ऑप्शनवर क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर इथे करंट टेम्पलेट, सध्याची टेम्पलेट आपली गोल्डन आहे, पण आपल्याला नवीन दुसरी टेम्पलेट जी आपण गुगल ड्राईव्हवर सेव्ह आहे तो टेम्पलेट आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. ते सिलेक्ट अ न्यू फाईलवर क्लिक करतो.
सिलेक्ट व न्यू फाईलवर क्लिक केल्यानंतर माझं हे परत या ठिकाणी गुगल ड्राईव्हमध्ये जे डॉक्युमेंट सेव्ह आहेत ते डॉक्युमेंट्स या ठिकाणी मला दिसतात. त्यामध्ये माझं वेबिनार ई सर्टिफिकेट नावाचं या ठिकाणी टेम्पलेट सेव्ह आहे. त्यावर मी सिंगल क्लिक करतो. सिंगल क्लिक केल्यानंतर इथे सिलेक्ट करतो. सिलेक्ट झाल्यानंतर इथे मी सेव्ह चेंजेस करतो. आता बघा या ठिकाणी टेम्पलेटमध्ये सुरुवातीला गोल्डन टेम्पलेट होतं. आता वेबिनार ई सर्टिफिकेट नावाचं टेम्पलेट आपल्या या ठिकाणी चेंज झालेलं दिसतं. त्यानंतर आहे सर्टिफिकेटचं कोटा. इथे सर्टिफिकेटचा कोटा दिलेला आहे. आतापर्यंत कुणालाही सर्टिफिकेट गेलेले नाही, फक्त एक सर्टिफिकेट या ठिकाणी जनरेट झालेली आहे. म्हणून या ठिकाणी 99 रिमेनिंग सर्टिफिकेट आपल्याला दाखवत आहे. आपल्याला दिवसाला केवळ 100 सर्टिफिकेट या ठिकाणी या सर्टिफाय EM मधून जनरेट होतात. त्यानंतर इथे मोरमध्ये हे ॲडव्हान्स ऑप्शन आहे. यावर क्लिक केल्यानंतर बरेचदा ही सेटिंग कुणी करत नाही. त्यामुळे जेव्हा पार्टिसिपेंटना सर्टिफिकेट जाते तेव्हा सर्टिफाय EM या नावाने जात असते. ही सेटिंग आपल्याला करायची आहे. या ठिकाणी एक्झाम ऑप्शन आहे. फीडबॅक फॉर्म सबमिट केल्यानंतर कोणते मेसेज जावे यासाठी या फंक्शनचा वापर होत असतो. इथे मी लिहितोय की थँक्यू फॉर युअर व्हॅल्युएबल टाइम. हा मेसेज फीडबॅक फॉर्म सबमिट केल्यानंतर पार्टिसिपंटना जाईल. त्यानंतर इथे खाली ईमेल ऑप्शन आलेले आहेत. हे ईमेल ऑप्शन आपल्याला या ठिकाणी भरायचं आहे. या ठिकाणी इथे पार्टिसिपंटना कोणत्या नावाने ईमेल जावं असं आपल्याला वाटत असेल तर या ठिकाणी इथे ईमेल नेम ऑफ सेंडर तुम्हाला लिहावं लागेल. या ठिकाणी मी माझं नाव लिहितोय. विनोद डोंगरवार. त्यानंतर सब्जेक्ट ऑफ मेल अबाउट वेबिनार सर्टिफिकेट. अशा प्रकारचं त्यांना या सब्जेक्टचं मेल त्यांना जाईल. त्यानंतर कॉन्टेंट ऑफ बॉडी. कॉन्टेंट ऑफ बॉडीमध्ये आपल्याला मेलमध्ये मजकूर कोणतं असणार आहे हे या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे. मी इथे लिहितोय थँक्यू फॉर पार्टिसिपेट वेबिनार. अशा प्रकारचं कॉन्टेंट ऑफ बॉडी या ठिकाणी मी लिहिलेलं आहे. त्यानंतर इथे सर्टिफिकेट ऑप्शन याच्यामध्ये आपल्याला सेंट ॲज आपल्याला PDF फॉर्ममध्ये सर्टिफिकेट पाठवायचे आहे त्यांना की इमेज फॉर्ममध्ये पाठवायचे या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायचं. तर मी इथे PDF फॉर्म सिलेक्ट करतोय. त्यानंतर सेंड टू व्हाया या ठिकाणी मेलच्या द्वारे आपल्याला ते सेंड करायचं आहे. अशा प्रकारची सेटिंग केल्यानंतर इथे मी सेव्ह चेंजेस करतो. अशा प्रकारे या ॲडऑनची सेटिंग आपली झालेली आहे. याला मी इथे या विंडोला मी इथे क्लोज करतोय. आपली सर्टिफिकेट ऑन आहे. आता आपली आपण ॲडऑन इन्स्टॉल केलेला आहे. त्यानंतर सर्टिफिकेट आपली तयार झालेली आहे. आता या गुगल फॉर्मच्या प्रिव्ह्यू या ऑप्शनचा वापर करून आपण हे वेबिनारचं फीडबॅक फॉर्म भरूया आणि ॲटोमॅटिक पद्धतीने सर्टिफिकेट जनरेट होते का हे बघूया. या ठिकाणी हा माझं फीडबॅक फॉर्म आहे. यामध्ये मी भरतोय. तुम्हाला
तुम्हाला ईमेल आय डी व्यवस्थित लिहायचा आहे, कारण याच ईमेल आय डीवर तुम्हाला सर्टिफिकेट ऑटोमॅटिक पद्धतीने जनरेट होईल. तुम्हाला तुमचं नाव व्यवस्थित लिहायचं आहे, कारण हेच नाव तुम्हाला तुमच्या सर्टिफिकेटमध्ये इथे येईल. त्यानंतर परत ईमेल आय डी, Resignation, assistant professor, date of birth आहे. Great organization of webinar, very good. Also objective of webinar being achieved, strongly agree. Strongly agree, strongly agree, strongly agree. त्यानंतर which section of webinar most effective? All of above. Any suggestion? Very good. ऑर्गनायझेशन. अशा प्रकारचं हे वेबिनारचं सर्टिफिकेट मी इथे भरलेलं आहे. परत मी एकदा माझे मेल चेक करून घेतो आणि मी या ठिकाणी इथे याला सबमिट करतो. अशा प्रकारचं बघा, थँक्यू फॉर युअर व्हॅल्युएबल टाइम, हे जे मेसेज आपण लिहिलेलं होतं हे मेसेज मला या ठिकाणी इथे आलेलं आहे. हे वेबिनारचं जे ॲडॉनची सेटिंग केलेलं आहे आपण, त्या सेटिंगमध्ये आपण लिहिलेलं होतं. आता मग आपण माझ्या मेलवर जाऊन मला सर्टिफाय EMचं मेसेज आले का हे बघू. हे बघा, मला माझ्या नावाचं मेसेज या ठिकाणी दिसतोय मी, कारण मलाच पाठवलेला आहे, त्यामुळे मी या नावानं आलेलं आहे. अबाउट वेबिनार सर्टिफिकेट हा आपण सब्जेक्ट लिहिलेला होता, त्या सब्जेक्टनुसारच आपली ही मेल या ठिकाणी आलेली आहे. इथं मी ओपन करतो. ही मेल ओपन केल्यानंतर आपण कंटेंट ऑफ बॉडी या ठिकाणी लिहिलेलं होतं. थँक्यू फॉर पार्टिसिपंट टू नॅशनल वेबिनार, या ठिकाणी तसंच आलेलं आहे. आणि ही माझी सर्टिफिकेट आहे. हे बघा, या ठिकाणी जे आपण टॅग दिलेलं होतं त्या टॅगमध्ये डॉक्टर विनोद डोंगरवार, त्यानंतर CPN बेरार ES कॉलेज नागपूर आणि हा सर्टिफिकेट ID, अशा प्रकारचं या सर्टिफाय EM या ॲडॉनचा वापर करून आपल्याला एक सुंदर सर्टिफिकेट आपल्या मेल IDवर आपण किंवा पार्टिसिपंटना आपण पाठवू शकतो. ऑनलाईन पद्धतीने अतिशय सोपी पद्धत आहे. मित्रांनो, आपल्याला हे व्हिडिओ आवडल्यास आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हे व्हिडिओ शेअर सुद्धा करा. थँक्यू.